नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण बघत आहात यूट्यूब चॅनल मेडिकल ॲडमिशन गायडन्स। या चॅनलद्वारे मेडिकल ॲडमिशन संदर्भात लागणारी सर्व माहिती विद्यार्थी व पालक यांच्या गरजा लक्षात घेऊन वेळोवेळी प्रसारित केली जाते। तरी अजून हा चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा। तर आपणा सर्वांनाच माहिती आहे की काल मध्य प्रदेश हायकोर्टमध्ये नीट संदर्भात याचिका सुनावणी होती। तर ती याचिका सुनावणी काय झालं या संदर्भात आज आपण बघणार आहोत आणि त्याचा रिझल्टवर काय परिणाम होणार आहे हे आपण बघणार आहोत। तर काल मध्य प्रदेश न्यायालयामध्ये जे काही सुनावणी झाली त्याच्यामध्ये आपला नंबर झाला नाही। म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केला होता तर त्याचा नंबर होता 183। तर माननीय कोर्टासमोर इतक्या केसेस होत्या की ते 183 कोर्ट नंबरपर्यंत पोहोचू शकले नाही। त्याच्यामुळे काल कुठलीही सुनावणी न होता पुढची तारीख देण्यात आलेली आहे आणि ती तारीख 5 जून ही देण्यात आलेली आहे। आता ह्याचा अर्थ असा की 5 जून पर्यंत काही निर्णय घेता येत नाही, एनटीएला रिझल्ट पण डिक्लेअर करता येत नाही। मग ह्याचं रिफ्लेक्शन काय होणार एनटीएच्या आपल्या प्रोसेसवर? तर जी काही 14 जूनला प्रपोज्ड डेट होती, 14 जून पर्यंत रिझल्ट करण्याची प्रपोज डेट होती, ती काही शक्य होणार नाही। ती पुढे जाण्याची आता क्लिअर कट झालेलं आहे। कारण कसं, जर समजा 5 तारखेला हिअरिंग झालं आणि जरी समजा 5 तारखेला माननीय न्यायालयाने रिझल्ट डिक्लेअर करायला परवानगी दिली तरी एनटीला त्याच्या अगोदर आन्सर की डिक्लेअर करावी लागेल। आन्सर की डिक्लेअर करून जे काही क्वेश्चन्स आहेत किंवा जे काही मुलांचे रिस्पॉन्सेस दिलेले आहेत एनटीएने, म्हणजे रेकॉर्डेड रिस्पॉन्सेस, त्याला चॅलेंज द्यायला साधारणपणे 5 ते 6 दिवस लागतात। म्हणजे जरी त्यांनी 9 तारखेला जरी समजा एनटीएने हे दिला, आन्सर की डिक्लेअर केली, तरी 1 आठवडा त्याच्यामध्ये जाणार। म्हणजे 14 तारखेपर्यंत तीच प्रोसेस चालणार आणि त्याच्यानंतरच्या पुढच्या आठवड्यामध्ये रिझल्ट डिक्लेअर होऊ शकतो। हे कुठल्या केसमध्ये? जर समजा माननीय मध्य प्रदेश कोर्टाने जर परवानगी दिली तर हे घडू शकतं, पण तसं होण्याची शक्यता वाटत नाही। 5 तारखेला माननीय न्यायालयासमोर हिअरिंग झाल्यानंतर अजून एक तारीख पडू शकते, कारण सध्या ज्या काही स्टुडंटच्या याचिका आहेत त्याच्यामध्ये वाढ होताना दिसत आहे। अगोदर थोड्या होत्या, आता जवळजवळ 60च्या दरम्यान त्या याचिका दाखल झालेल्या आहेत। आणि ह्याच्यामध्ये दुसरी अजून एक गोष्ट होती की साधारणपणे जर समजा न्यायालयाने दिलेला निर्णय विद्यार्थ्यांना मान्य नसेल तर काही विद्यार्थी सुप्रीम कोर्टात पण सुद्धा जाऊ शकतात आणि सुप्रीम कोर्टात जर ही केस गेली तर अजून सुद्धा उशीर लागू शकतो। तर हे सगळं बट अँड इफ वर अवलंबून आहे। तर ह्याच्यामध्ये विद्यार्थ्यांची अपेक्षा काय आहेत की जे विद्यार्थी 15 ते 16 सेंटरमध्ये हॅम्पर झालेले आहेत लो लाईटमुळे किंवा पुअर लाईटमुळे, तर त्यांना रिनीट घेण्यात यावी किंवा त्यांना ग्रेस मार्क देण्यात यावेत। बघू आपण पुढे काय काय होतं ते। पण सध्या तरी असं लक्षात येत आहे की 14 जूनला काय रिझल्ट लागणार होता तो रिझल्ट लागणार नाही। तरी जे विद्यार्थ्यांना आपले मार्क काढलेले आहेत त्या विद्यार्थ्यांनी त्या मार्कानुसार कसे निर्णय घ्यायचे आहेत ते तुम्ही ठरवा। आणि ही आज मला वाटतं की ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा, ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, कारण हा चॅनल तुमचं ऍडमिशन संपेपर्यंत तुमच्या बरोबर राहणार आहे। एवढं बोलून आजचा विषय थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।